तर राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा अखेर सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिला। अवघ्या 24 तासात पक्षाने सूरज चव्हाणांवर कारवाई केली। काल छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये बेदम मारहाण केली। त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती। सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनं झाली। अखेर सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला। मात्र सूरज चव्हाण यांचा राजीनामा झाला असला तरी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीवर वाढता दबाव आहे। कोकाटेंचा राजीनामा तातडीने घ्यावा अशी मागणी राज्यभरातल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे। कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील। काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सूरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलंय आणि सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला। तर सूरज चव्हाणांचा राजीनामा घेण्याऐवजी कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी छावा संघटनेच्या विजय घाडगेंनी केली आहे। सूरज चव्हाण हा आमच्यासाठी विषयच नाही, आमच्यासाठी कोकाटेंचा राजीनामा महत्त्वाचा आहे असं घाडगेंनी म्हटलंय। तो काय असं कुठलं पद आहे त्याच्याकडे राजीनामा दिलाय आम्ही समाधानी झालो असं नाही। आमचा मुद्दा होता राज्याच्या कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। त्या कृषी मंत्र्याला तुम्ही बडतर्फ करा, हे असं ज्याचं काही व्हॅल्यू नाही अशा लोकांचा तुम्ही राजीनामा द्यायला लावून आमचं काय आम्हाला तोंडाला पानं पुसताय काय? एवढंच काढताय शेतकऱ्यांच्या पोरांना। म्हणजे तुम्ही रोज एकाला प्रदेशाध्यक्ष करचाल युवकचा रोज एकाला मारायला लावचाल, पुन्हा लगेच राजीनामा द्यायला लावचाल। ही कुठली पद्धत आणली नवीन अजित पवारांनी राष्ट्रवादीत? दरम्यान अजित पवारांनी सुद्धा सूरज चव्हाणांनी केलेल्या मारहाणीवर प्रतिक्रिया दिली आहे। काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो। समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो। माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मूल्यांना प्राधान्य द्या।